आपण सकाळी त्याच्या सानिध्यामध्ये येत असताना एका वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करू आणि त्या वचनातील एक शब्द आहे, त्या शब्दाकडे आपण लक्ष देणार आहोत आणि तो शब्द आज आपण गीतामध्ये पण ऐकलेला आहे. म्हणून माझ्याबरोबर काढा एक वचन, जुना करार, यशायाचं पुस्तक 43वा अध्याय आणि पहिलं वचन. यशायाचं पुस्तक 43वा अध्याय आणि पहिलं वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं. ते वचन दुसऱ्या भागात ते वचन आहे, यशाया 43:1. तरी हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या ठिकाणी आपण पाहत आहोत की प्रभू येशूचं जे देवाचं जे वचन आहे, शेवटल्या भागामध्ये आपण पाहतो, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. प्रभू परमेश्वर पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांना, अनेक बंधू बहिणींना आपल्या नावाने हाक मारलेली आहे त्याने, आणि त्याने बोलावलेलं आहे. आज जो आपला विषय आहे तो म्हणजे प्रभू येशूचं बोलावणं, हाक मारणं, आवाज देणं, आरोळी करण्यासाठी, त्याचं वचनाची घोषणा करण्यासाठी प्रभू बोलावित आहे, आवाज देत आहे. आणि जसं आपण गीतामध्ये जे शब्द होते त्यामध्ये आवाज शब्दाकडे आपण पाहावयास मिळतं की त्या ठिकाणी जो शब्द आलेला आहे की संसार के सब प्राणी, आपण पाहतो की त्या ठिकाणी प्रभू की आवाज सुनेंगे, धरती आकाश दोनों प्रभू की आवाज सुनेंगे. प्रभूचा आवाज, प्रभूची वाणी आज आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक लोकांना नावाने बोलवलं, नावाने हाक मारली, आरोळी केली आणि त्यांना सूचना केली. आपण अशा उदाहरणातून पाहत असताना मी तुमच्या समोर 5 उदाहरणं ठेवणार आहे. 5 उदाहरणातून आपण पाहू, पुष्कळ उदाहरणं आहेत, परंतु एक हिंट्स म्हणून आपण पहिले 5 उदाहरणं पाहूया पवित्र शास्त्रातून. आणि त्या ठिकाणी देवाने त्यांना हाक मारलेले आहे, त्यांच्या नावाने. कशासाठी हाक मारलेले आहे ते संदर्भ पण आपण पाहणार आहोत. तर काढूया पहिले शमूएल याचा 3रा अध्याय आणि 1 ते 21 वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की त्या ठिकाणी शमूएल संदेष्टाबद्दल दिलेला आहे. पहिले शमूएल 3रा अध्याय आणि 1 ते 21 वचन आहेत. आपण वाचणार नाही, आपला वेळ जाईल. म्हणून त्या ठिकाणी जो महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे शमूएल बाळ हन्नाचं त्या मंदिरात तिने दिलेला आहे. शमूएल नावाचा अर्थ असा, तो देवाकडून मागितलेला, आणि हे बाळ त्या मंदिरामध्ये राहून सेवा करत असे. या ठिकाणी संदेष्टा होण्यासाठी, सेवा करण्यासाठी प्रभूने त्याला बोलावलेलं आहे. आणि त्या भागामध्ये आपण पाहतो प्रभू परमेश्वर त्याला हाक मारत आहे. त्याला समजत नाही, तो लहान आहे. 4 वेळेस घटना घडलेल्या आहे आणि तो एलीकडे जात आहे. मग एलीला 3ऱ्या वेळेस कळतं की ह्याला परमेश्वर देव हाक मारत आहे. परमेश्वराचा आवाज आम्ही ओळखला पाहिजे. परंतु हा लहान असताना याने त्याला कळलं नाही. परंतु एलीने त्याला सांगितलं, आता जर तुला कोणी हाक मारली तर सांग की प्रभू तुझा दास बोलत आहे. आणि त्या ठिकाणी बघ आम्ही पाहतो की परमेश्वर देवाने त्याला सर्व सूचना, सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि हाक हा शब्द त्या ठिकाणी आपण पाहतो 3ऱ्या अध्यायाच्या एकंदर 21 वचनामध्ये हाक हा शब्द 12 वेळेस आलेला आहे. आणि शमूएलाने ते सर्व प्रभूचं ऐकलेलं आहे बोलणं. आणि त्या ठिकाणी एलियाबद्दल तो त्याला सांगत आहे आणि परमेश्वराने त्याला बोलवलं. आणि शमूएल संदेष्टा देवाचा एक मोठा महान संदेष्टा जुन्या करारामध्ये आम्हाला पाहावयास मिळतो. त्या ठिकाणी 19वं वचन असं सांगतं, पहिले शमूएल 3रा अध्याय 19 वचनामध्ये, शमूएल वाढत गेला, परमेश्वर त्याच्या समागमी असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. अत्यंत महत्वाचं हे वचन आहे. शमूएल वाढत गेला, आध्यात्मिक, शारीरिक, आणि नंतर
त्याने त्या भागामध्ये त्याचे कोणतेही वचन वाया जाऊ दिले नाही आणि त्याच्या समागमे प्रिय भावना बहिणो, प्रभू परमेश्वराची आम्हाला बोलावणं पाहिजे, त्याची हाक आम्ही ऐकली पाहिजे. आणि म्हणून आपण पहिला मुद्दा, पहिली व्यक्ती पाहतो की शमूएलाने देवाचा आवाज ओळखला आणि देवाच्या वचनाप्रमाणे त्याने केलं आणि देवाने त्याला आशीर्वादित केलं आहे. ही पहिली व्यक्ती आम्ही पाहतो की देवाने त्याला हाक मारलेली आहे. आता दुसऱ्या व्यक्तीकडे आपण जाऊया, आपल्याला इतका वेळ नाही, पण आपण पुढे पुढे जात असताना दुसरी व्यक्ती जुन्या करारामध्ये देवाने त्याला एक आरोळी करण्यासाठी सांगितलं, त्याला हाक मारलेली आहे. आणि आपल्या सर्वांचा परिचयाचा तो संदेष्टा योना आहे. योनाचं पुस्तक पहिला अध्याय आणि 1 ते 2 वचनामध्ये आम्हाला पाहास मिळतं. योनाच्या पुस्तकामध्ये बघा, योनाचं पुस्तक पहिला अध्याय आणि 1 ते 2 वचनामध्ये त्याला आरोळी मारण्यासाठी देवाने सांगितलेलं आहे, निनवे शहरात जा आणि आरोळी करून सांग, 40 दिवसाचा अवकाश आहे. परंतु योना जो आहे तो या ठिकाणी आम्हाला पाहास मिळतं की त्याला देवाने का बोलावलेला आहे, सुवार्ता सांगण्यासाठी. आणि म्हणून योनाचा नावाचा अर्थ असा होतो कबूतर किंवा पारवा. परंतु योनाच्या मनात काय आलं की निनवे शहराचा नाश व्हावा, जाऊ द्या, सर्व लोक मरू द्या, काही करायचं नाही आपल्याला, ते दुष्ट लोक आहे. परंतु देवाची एक योजना होती. योनाने परमेश्वराचं ऐकलं नाही, हाक मारली तरी त्याने ऐकलं नाही. तो तार्शिसला गेला, तो याफोस तिथून गेला, त्याने ते जहाज पकडलं आणि तो त्या तळाशी जाऊन, जहाजाच्या तळाशी जाऊन झोपलेला आहे, गाढ झोपलेला आहे. भयानक संकट आलेले. आपण ते सर्व चित्र तो विषय पाहणार नाही. पण एक महत्वाची गोष्ट आहे, योना जरी त्या ठिकाणी परमेश्वराच्या दृष्टीआड झाला, पण देवाने त्याला सोडलं नाही. आम्ही विश्वासणारी या नात्याने जगात राहत असताना देवाचे विरुद्ध करतो, तरी पण देव आमच्या बरोबर राहतो. तो संकटातून नेतो, त्यातून तो निभावून नेतो. किती भयानक संकट आलं, परंतु देवाने त्याची काळजी केली. तो स्वतः म्हणतो की मी चुकलो, मी पाप केलं आहे, मी देवाच्या विरुद्ध वागलो, तुम्ही मला समुद्रात फेकून द्या. आणि देवाने एक प्रचंड मत्स्य तयार केला. प्रिय भावानं बहिणो, मत्स्य तयार केला म्हणजे मत्स्याला आज्ञा केली, माझा सेवक त्या ठिकाणी समुद्रात येणार आहे, त्याला तू कॅच करायचं. त्याला त्याने कॅच केला. आणि नंतर मग शेवटी 3 दिवस आणि 3 रात्र नंतर त्या माशाने त्याला थ्रो केलं, म्हणजे तो जमिनीवर त्याला टाकण्यात आलं. आणि मग योनाला स्फूर्ती आली आणि त्याने सुरुवात केली. 1,20,000 माणसं प्रभूकडे आली. प्रभूचं बोलावणं कसं आहे, प्रभूची हाक मारणं कसं आहे. जुन्या करारातील हा एक महान सुवार्तिक होऊन गेला. 1,20,000 माणसे प्रभूकडे आलेली आहे. आणि म्हणून प्रिय भावना म्हणून देवाचं बोलावणं आम्हाला पाहिजे. देवाची हाक, प्रभू येशूची वाणी आम्ही ऐकली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी योनाच्या बाबतीमध्ये आपण दुसरं उदाहरण पाहतो की देवाने त्याला हाक मारलेली आहे आपल्या नावाने आणि त्याला सुवार्ता सांगण्यासाठी. परंतु त्याने थोडं दिरंगाई केली, पण तो आवेश त्याच्यात निर्माण झाला आणि त्याने प्रभूचं काम केलेलं आहे. स्वार्थिक म्हणून अत्यंत महान सेवा त्याने जुन्या करारात केलेली आहे. तिसऱ्या उदाहरणाकडे आपण जाणार आहोत, ते पण आपल्या सर्वांचं परिचयाचं आहे. लूका सुवर्तमान 19वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये त्या ठिकाणी तारण होण्यासाठी हाक मारलेली आहे. कोणाचं तारण? त्या ठिकाणी जक्कायचं तारण. बघा, जक्कायच्या मनात एक प्रकारची त्याला उत्कट इच्छा होती, मला फक्त प्रभूला पाहायचंय. त्याने काही विचार केला नाही, त्याला माहित नव्हतं की प्रभू माझ्याशी बोलल का नाही, कारण तो ठेंगणा होता. म्हणून त्याने प्रयत्न केला, यत्न केला, झाडावर चढला. कदाचित तो खूप वेळेस पडला असेल, परंतु त्याने प्रभूला पाहण्यासाठी यत्न केला, झाडावर जाऊन, उंबराच्या झाडावर. आणि त्या ठिकाणी प्रभू ख्रिस्त बरोबर झाडाजवळ आला. प्रभूला सर्व माहित आहे, त्याने आम्हाला निर्माण केलं आहे, हे सर्व जग त्याचं आहे. आणि म्हणून तो प्रत्येकाचं नाव त्याला माहित आहे. तो नावाने हाक मारतो. आणि त्या ठिकाणी बघा, जक्कया त्वरा करून खाली उतर. त्या झाडाजवळ तो आला, दृष्टी त्याने वर केली आणि जक्कायचं नाव घेतलेलं आहे. जक्कय नावाचा अर्थ शुद्ध असा आहे, परंतु त्याचं जीवन अशुद्ध होतं आणि तो शुद्ध झाला.
आणि मग झक्क्याचं तारण कसं झालं बघा. त्या ठिकाणी प्रभू ख्रिस्त घरात आला त्यावेळेस लोकांनी कुरकुर केली, त्याच्या विरुद्ध बोलू लागले, परंतु तो शांत होता, उभा राहिला आणि त्याने आपली सर्व संपत्ती वाटून दिली, पश्चाताप केला, त्याग केला, पैशाचा त्याग केला त्याने आणि संपत्ती दिली. आणि म्हणून प्रभू ख्रिस्त म्हटला, आज या घराला तारण प्राप्त झालाय. तू प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे घराण्याचे तारण होईल. एका व्यक्तीमुळे संपूर्ण घराण्याचं तारण होतं आणि एका व्यक्तीमुळे संपूर्ण घराण्याचा नाश पण होतो, असं पण शास्त्रात उदाहरण आहे. म्हणून प्रभूचं बोलावणं आम्ही कसं असतं याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. प्रभू आम्हाला बोलवतं का? प्रभूने आम्हाला हाक मारलेली आहे का? प्रभूची आरोळी आम्ही ऐकली आहे का? आज या मन्नामध्ये कितीतरी वर्षापासून झूम माध्यमाच्या द्वारे, गुगल माध्यमाच्या द्वारे देवाचे सेवक अनेक त्या YouTube चॅनलवर देवाचं वचन गाजवलं जात आहे. पुष्कळ लोक ऐकत आहे, परंतु काही लोक ऐकतात, काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. प्रभूची वाणी, प्रभूचा आवाज, प्रभूची आरोळी आम्ही ऐकली पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही योना म्हणत नाही, पण झक्कत लगेच उतरला. कदाचित त्याने उडी मारली असेल. प्रभू बरोबर तो आपल्या घरी गेलेला आहे, प्रभूच्या घरात गेलेला आहे. काय आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून प्रभूचं बोलावणं कसं असतं. प्रभू बरोबर पवित्र शास्त्रामध्ये जे लोक आहे ना, त्यांना अगदी नावाने हाक मारून बोलवलं आणि त्यांच्याकडून महान कार्य करून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण तिसरं उदाहरण पाहतो. आता चौथं उदाहरण पण आपण पाहूया, ते पण इतकं महत्वाचं आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय, प्रेषितांची कृत्य 9वा अध्याय 1 ते 19 वचनामध्ये त्या ठिकाणी शाऊलाचा पाऊल झालेला आपण पाहतो. शाऊल हा मंडईचा छळ करणारा, त्रास देणारा, मंडईतील लोकांना तो बांधून नेणारा, कितीतरी त्यांनी लोकांचा छळ केला आणि मंडळीतील लोक विश्वासणारे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पांगले गेले. ते मोठ्या दुःखामध्ये, कष्टामध्ये, त्रासामध्ये होते, कारण शाऊल हे काम करत होता. आणि देवाने एक योजना तयार केली. शाऊलाला तयार केलं. कसं केलं? प्रभूने त्याला काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी, शाऊला शाऊला तू माझा छळ का करतो? बघा प्रिय भाऊ बहिणो, आम्ही विश्वासणारे फार महान आहोत. प्रभू आमची काळजी करतो. प्रभू त्या ठिकाणी म्हणत, तू माझा छळ का करतो? म्हणजे तू एवढे विश्वासणारे ते मीच आहे. प्रभू प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि तू माझा छळ करत आहे. आणि मग तो असं म्हणतो की तू कोण आहेस? प्रभू तू कोण आहेस? आणि मग आपण ते सर्व सविस्तर उदाहरण वचने पाहतो. आपल्याला तो इतका वेळ नाही, परंतु पाऊल तो झाला, शाऊलाचा पाऊल झाला आणि महान कार्य त्यांनी केले. कितीतरी पत्र लिहिले आहे, कितीतरी मंडळ्या स्थापन केल्या आहे, कितीतरी तरुणांना त्यांनी प्रभूकडे आणलेला आहे, किती महान सेवा केलेली आहे. राहुट्या विणून त्यांनी प्रभूची सेवा केली. ते राहुट्या विकून नंतर त्याला अक्विला प्रिस्किला भेटतात, ते पण त्याला मदत करतात. अत्यंत दुःखकारक कठीण प्रसंगातून तो प्रभूची सेवा करत करत पुढे गेला आणि शेवटी त्या ठिकाणी त्याचा श्रेष्ठ झालेला आम्ही पाहतो. प्रिय भाऊ बहिणो, प्रभूचं बोलावणं कसं आहे? प्रभूने त्याला बोलावलं आणि त्याने महान सेवा केली. पौलाच्या नावाचा अर्थ असं होतो लहान, परंतु तो महान सेवा त्याने केलेली आहे. नम्र आश्रय घालून. तुम्ही जर इफिसकराच्या त्या पत्रामध्ये मंडईशी, वडील वर्गाशी पाऊल बोलत असताना तो पॅरेग्राफ वाचा की तो किती दुःखाने, त्रासाने सर्व त्या ठिकाणी तो माहिती देत आहे. प्रभूचं त्याला कसं बोलावून आलेलं आहे. अगदी खंबीरपणे तो उभा राहून प्रभूबद्दल तो साक्ष देत आहे, न डगमगता. प्रभूचं बोलावणं, प्रभूची वाणी त्याने ऐकली, प्रभूवर विश्वास ठेवला, तारण झालं आणि बाप्तिस्मा घेतला आणि त्याने मंडळामध्ये सुरुवात केली कामाची. प्रिय भावना बहिणो, प्रभूचं बोलावणं आम्ही ऐकलं पाहिजे. प्रभूची आरोळी ऐकली पाहिजे. प्रभू आमच्याशी काय बोलत आहे? शेवटला काळ आहे, प्रभूचं येणं जवळ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण प्रभूच्या वचनाचं घोषणा केली पाहिजे. सुवार्ता आम्हाला सांगायची आहे. सुवार्ता सांगण्याची मला हौस होती. पाऊल म्हणतो, रोमकराचं पत्र 1 अध्याय
21 वचनामध्ये, 15वा अध्याय 21 वचनामध्ये आणि पहिला अध्याय 16 वचनामध्ये, मला लाज वाटत नाही, मला सुवार्तेची लाज वाटत नाही, मला सुवार्ता सांगण्याची हौस होती, आणि जर मी सुवार्ता सांगत नाही तर मला धिक्कार आहे. आणि ही जबाबदारी प्रभू येशूने दूतांवर सोपवली नाही, आता आमच्यावर सोपवली आहे, आम्हाला बोलावलेलं आहे. आज आम्ही जे विश्वासणारे या ठिकाणी आहोत, जगामध्ये जेवढे विश्वासणारे आहे सर्वांची जबाबदारी आहे. प्रभूने जर आम्हाला बोलावलेलं आहे तर त्याची सुवार्ता आम्हाला लोकांना सांगायची आहे, त्याची वाणी लोकांना विदित करायची आहे. हे फार महत्वाचं आहे. तू बोलाविले सेवा कराया, हे गीत आहे. आणि नंतर आपण शेवटलं बोलावणं पाहतो, ते म्हणजे रॅप्चर. या रॅप्चर शब्दाकडे जरा लक्ष केंद्रित करा. प्रभूचं बोलावणं कसं आहे? प्रभू बोलवणार आहे, पण त्या ठिकाणी 1 थेसलोनी 4 अध्याय 16 वचनामध्ये आपण त्या वचनाकडे जरा लक्ष केंद्रित करूया. माझ्याबरोबर काढा 1 थेसलोनी 4 अध्याय आणि त्यातील 16 वचनाकडे बघा. 1 थेसलोनी 4 अध्याय 16 वचन. कारण प्रभू स्वतः पहिली गोष्ट आद्य दिव्यदूताची वाणी. आद्य दिव्यदूत, आता स्वर्गात अनेक देवदूत आहे, त्यामध्ये आद्य देवदूत आहे, आणि पुष्कळ देवदूत पृथ्वीवर आले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रभूने जे काम त्यांना दिलं, प्रभूने त्यांना जी वाणी त्यांना सांगितलं, त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि नंतर आम्ही पाहतो की देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता, देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. आणि हे कसं होणार आहे? काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये नाही म्हणता येणार. पापणी डोळ्याची हालती त्याप्रमाणे. मग ह्या बोलवण्यामध्ये आम्ही आहोत का? हा एक गंभीर प्रश्न आपण स्वतःला विचारूया. प्रभूच्या रॅप्चर जे आमचं रॅप्चर होणार आहे, मंडळीचं जागतिक विश्वासनाने उचलले जातील, त्यावेळेस ह्या रॅप्चरमध्ये आम्ही आहोत का? प्रभू आम्हाला बोलावणार आहे का? आम्ही तो आवाज ऐकणार आहोत का? आज बघा, हा प्रभूचा आवाज आम्ही ऐकायचा आहे, आणि म्हणून प्रभूची वाणी आम्हाला ऐकणं फार गरजेचं आहे. एक वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, स्तोत्र 95 आणि 7 वचनामध्ये, आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. हे वचन आहे. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. प्रभूची वाणी, प्रभूचं वचन रोज सकाळी आता ह्या मन्नामध्ये होत आहे, आणि आता काही दिवसापूर्वी सकाळी 7:30ला पण सुरू झालेला आहे. बघा, आपल्यासाठी देवाचे सेवक, देवाकडून किती आध्यात्मिक मानना आम्हाला मिळत आहे. मग आम्ही त्याची वाणी ऐकायला पाहिजे, त्याचं वचन आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे, स्वार्थ सांगायला पाहिजे. आणि म्हणून शेवटला काळ आहे, प्रभूच येणं जवळ होत आहे, आणि म्हणून प्रभू स्वतः उतरेल आणि विश्वासणारे देवाची मंडळी, देवाची वधू वर उचलली जाईल. क्षणात आम्ही ही आरोळी ऐकणार आहोत का? आद्य दिव्यदूताची वाणी, तुतारींचा नाद आम्हाला ऐकू येणार आहे काय? आज जगामध्ये सैतानाने असले वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट तयार केले आहे, लोक त्यामध्ये गुरफटलेले आहे. लोकांना वेळ नाहीये, कामात आहे, कुटुंबाच्या समस्या, कामाच्या समस्या, मोबाईल हा एक आमच्या हातामध्ये आहे, लोक आज त्यामध्ये रमून गेलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही ती वाणी प्रभूची ऐकली पाहिजे, ऐकायला पाहिजे. झोप घेता कामाने 10 कुमारी ते सर्व तयार होत्या, पण 5च जण त्या प्रभूकडे गेल्या. आम्ही तयार असलं पाहिजे, प्रभूसाठी आम्ही उभं राहिलं पाहिजे खंबीरपणे. आणि म्हणून आपण फक्त 5 उदाहरणं पाहिले. प्रभूची वाणी, प्रभूची आरोळी, प्रभूचा हात आम्हाला ऐकू येते का? आणि या ठिकाणी शेवटला आम्ही जे उदाहरणं पाहिले की त्या रॅप्चरमध्ये ती वाणी, तो तुतारीचा नाद आम्हाला ऐकायला मिळेल का? काही संघटना, काही ख्रिस्ती संघटनामध्ये ते तुताऱ्यांसारखं वाजवतात, शिंग वाजवलं जातं, त्याची ते प्रॅक्टिस करतात. ते काही असो, परंतु मला काय म्हणायचं आहे की ह्या दिव्यदूताची वाणी, आद्य दिव्यदूताची वाणी, तुतारीचा नाद, आणि प्रभू स्वर्गातून उतरेल आणि तो आम्हाला उचलेल. ख्रिस्तात प्रभू जे मेलेले आहे ते प्रथम उठले जातील, आणि आपण जे जिवंत असू ते प्रभू बरोबर आम्ही सामोरे जाणार आहे. काय मिलन ते होणार आहे सुद्धा.
आणि म्हणून प्रिय भावना बहिणी, त्या गोष्टीकडे, त्या प्रभूच्या येण्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. अनेक उदाहरणं आहेत, परंतु वेळेअभावी मी या ठिकाणी थांबत आहे. वेळ माझा संपत आहे. आणि म्हणून प्रभूचं बोलावणं काय आहे? प्रभूचं मला बोलावणं आहे का? जर नसेल तर आज त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आज या ठिकाणी जे विश्वासणारे आहेत, जे अविश्वासणारे आहेत, ज्याने आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं नाही, ज्यांची पापांची क्षमा झाली नाही, ज्यांनी प्रभूची वाणी ऐकली नाही, प्रभू आज त्यांना बोलावित आहे. तो शेवटला क्षणामध्ये, काही सेकंदामध्ये त्या चोराने प्रभूला प्रार्थना केली, प्रभू तो आपल्या वैभवाने येशील त्यावेळेस माझी आठवण कर. एका क्षणामध्ये प्रभू आता आपला प्राण सोडणार आहे, चोर पण मरणार आहे. त्याने एका क्षणामध्ये आपलं पाप कबूल केलं, प्रभूला विनंती केली आणि प्रभू बरोबर तो गेलेला आहे. काय आनंद, काय शांती, काय समाधान. आणि म्हणून प्रिय भावना बहिणो, प्रभूची वाणी ऐकूया, प्रभूची वाणी आपण लक्ष देऊया. प्रभू मला बोलावित आहे का? तो माझ्या नावाने हाक मारत आहे का? हे फार महत्वाचं आहे. आणि हे समजण्यासाठी प्रभू तुमचं माझं सहाय्य केलं.